ताप नसतानाही बाळाचे डोके गरम होत असेल तर असू शकतात ही 6 कारणे. ताप नसतानाही बाळाचे डोके का गरम राहते आणि त्यामागील कारणे काय असू शकतात ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. घरात बाळ जन्माला आल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्याची काळजी घेण्यात मग्न होतात. बाळाला हलकासा ताप किंवा सर्दी झाली तरी पालकांना काळजी वाटू लागते. अनेक वेळा असे घडते की मुलांचे डोके गरम होते, परंतु थर्मामीटरने तपासले तर ताप नसतो. त्यामुळे पालकांची चिंता वाढते. असे का होत आहे हे पालकांना समजत नाही आणि त्यामागेही 6 कारणे असू शकतात. ही कारणे कोणती आहेत हे जाणून घेऊया आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6वं कारण जे आहे ते आहे तणाव आणि बाळाचे रडणे. बाळ रडणे आणि तणावामुळे शरीरातील रासायनिक बदलांमुळे शरीराचे तापमान वाढू शकते. यामुळे डोके किंवा कपाळ देखील गरम होते. बाळाने तणावपूर्ण परिस्थिती अनुभवली असेल ज्यामुळे हे असे होऊ शकते. 5वं कारण जे आहे ते आहे डोक्याची अयोग्य स्थिती. जर एखादे बाळ बराच वेळ झोपून असेल, जसे की रात्री झोपताना ताप नसतानाही त्याचे डोके गरम होण्याची शक्यता असते. 4थं कारण म्हणजे बायोकेमिकल बदल. बायोकेमिकल बदलही बाळाचे डोके गरम होण्यास कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा शरीरात बायोकेमिकल बदल होतात तेव्हा शरीराचे तापमान वाढू लागते आणि हे बायोकेमिकल बदल तणावामुळे होतात. 3रं कारण म्हणजे दात येताना. असा एक सामान्य समज आहे की दात येण्यामुळे शरीराच्या तापमानात थोडीशी वाढ होते आणि हे चेहऱ्यावर आणि डोक्याभोवती अधिक स्पष्टपणे दिसून येते. 2रं कारण जे आहे ते आहे शारीरिक हालचाल. कोणत्याही शारीरिक हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढू शकते. मोठी मुले जी रांगतात किंवा चालतात त्यांना शारीरिक हालचालीदरम्यान डोक्याला स्पर्श झाल्यास गरम होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे पहिलं ते आहे शरीरातील उष्णता कमी होणे. याशिवाय नवजात शिशूंच्या डोक्याचे क्षेत्रफळ शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे शरीरातील उष्णता शरीरातून न जाता नवजात शिशूच्या डोक्यातून जाते. मुलांच्या शरीरात निर्माण होणारी उष्णता शरीराऐवजी डोक्यातून बाहेर पडते. त्यामुळे मुलाचे डोके उबदार राहते म्हणजेच गरम लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी वेळेनुसार बदलते. यात चिंतेचे कोणतेही कारण नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.